मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 26 मार्च रोजी हिंद केसरी कासेगावचं मैदान संपन्न होते आणि या मैदानाच्या नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहे, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि मैदान कशा रीते संपन्न होणार आहे ते संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. मैदानाचे आयोजक अतुल भाऊ आहेत आपल्यासमोर. भाऊ नमस्ते. नमस्ते. दरवर्षीप्रमाणे काहीतरी वेगळी संकल्पना तुम्ही आणत असता. पहिल्या वर्षी 1 BHK फ्लॅटचं बक्षीस जे महाराष्ट्रात कुणीही नव्हतं दिलं ते तुम्ही दिलं आणि या वर्षी सुद्धा हेलिकॉप्टर राईड ठेवलेली आहे. दरवर्षी संकल्पना कशा सुचतात, नवीन काहीतरी करायचं? सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालक यांना सगळ्यांना नम्रपणे नमस्ते करतो. संकल्पना म्हणलं तर बघा, आपण काही कामानिमित्त देशभर फिरत असतोय, देशाच्या बाहेर फिरत असतोय आणि मग आपल्या ग्रामीण भागातील लोकांना कुठंतरी एखाद्या चांगल्या आगळ्या गोष्टी अनुभवता याव्यात आणि मग ते करत असताना बाबा इथं बैलगाडी शर्यतीला आम्ही सुरुवात करताना कुठं गोसंवर्धनाचा प्रामुख्याने विषय असेल किंवा आपल्या शेतकरी राजाला कुठंतरी चांगले दिवस यावेत ह्या उद्देशानं आम्ही बैलगाडी शर्यतीला सुरुवात केली आणि मग ते सुरुवात करत असताना वेगवेगळ्या संकल्पना आम्ही सत्यात आणण्याचा प्रयत्न केला. जी पहिली संकल्पना आमची होती की बाबा 1 BHK फ्लॅटची 1 BHK फ्लॅटची संकल्पना अशा अर्थानं होती की सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक घराचे स्वप्न आहे ते कुठंतरी पूर्ण व्हावं. मग ते करत असताना आमचं बैलगाडीचं जे एक मैदान आहे ते अगदी आगळं वेगळं मैदान म्हणून महाराष्ट्रामध्ये नावरूपाला आलं. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य याने देखील आमच्या मैदानाची दखल घेतली आणि या मैदानाची दखल घेत असताना त्यांनी गेल्या वर्षी आम्हाला हिंद केसरीचा किताब दिला. मग तो हिंद केसरीचा किताब देत असताना आमची जबाबदारी वाढली आणि त्या जबाबदारीनं आम्ही मग आणखी काय संकल्पना आणता येतील या उद्देशानं आम्ही ह्या वर्षी हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलो. मैदान हे संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना याच्या नियम व अटीनुसार होईल काय? मैदान हे 100% अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियम व अटीला अनुसरूनच होईल. दादा, मागच्या वर्षीपासून हिंद केसरी किताब बहाल करण्यात आला या मैदानाला. दादा, नोंदणी संदर्भात काय अपडेट आहे? आतापर्यंत किती नोंदणी झाली? नोंदणीविषयी जर बोलायला गेलं तर आता मी एक्झॅक्ट फिगर घेतलेली नाही, पण आम्हाला किमान एक 500 बैलगाड्यांच्या नोंदी होतील असं अपेक्षित आहे यावर्षी. कासेगावचं मैदान म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र भरून बैलगाडी मालक या मैदानात उपस्थित होत असतात, सहभाग घेत असतात, कारण पारदर्शकता आपल्या मैदानाची एक ओळख आहे. तर यावर्षी बरेचसे लांबून बैलगाडी मालकांचे फोन येत असतील. किती फोन येत आहेत म्हणजे बैलगाडी मालक? आता बघा, ते संपर्कमध्ये बरीच नावं आहेत, त्या सगळ्या लोकांना डिटेलमध्ये माहिती आहे, पण अगदी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अगदी नाशिक आहे, जालना आहे, म्हणजे एवढं लांबून इकडं इव्हन कर्नाटकमधून सुद्धा किंवा मध्य प्रदेशमधून सुद्धा ह्या भागातून सुद्धा बैलगाडी चालक मालकांचे फोन येत आहेत. असं आत्तापर्यंत माझ्यापर्यंत ह्या लोकांनी, सगळ्या मंडळींनी माझ्या ज्या आहेत त्यांना मला माहिती पुरवलेली आहे. बरेच लांबून बैलगाडी मालक येणार आहेत, त्यांची सोय कशा पद्धतीने करण्यात येईल, जे आदल्या दिवशी वगैरे? आता तुम्ही गेले 3 वर्ष झालं तुम्ही सगळे लोक आम्हाला कव्हरेज देताय, तुमच्या माध्यमातूनच आम्ही अगदी महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय. त्याबद्दल तुमचं सगळ्या लोकांचं देखील आम्ही खूप आभारी आहे. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की बाबा ते गेली 3 वर्ष झालं तुम्ही बघतायच की आम्ही इथं सगळे काय आयोजन किंवा नियोजन करतोय आणि ह्या वर्षी देखील त्याच धर्तीवर आणि त्याच ह्यानं प्रामुख्याने इथं आयोजन असणार आहे. इथं बघितलं तुम्ही तर अगदी 30 एकर एरिया इथं पूर्णपणे रिकामा केलेला आहे आणि 30 एकर एरिया रिकामा करत असताना इथं बैलांना येण्यासाठी थांबायची व्यवस्था असेल, इथं गुराचाराची व्यवस्था असेल, इथं पाण्यानं टँकरची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या आम्ही प्रोव्हिजन केलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना माझं हेच आव्हान राहील की आदल्या दिवशी जरी सगळे बैलगाडा चालक मालक इथं कोणी येणार आहेत तर त्यांच्या बैलांचं, त्यांच्या गुराचाराची आणि त्यांच्या पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी अगदी निवांतपणे इकडे येऊ शकतात. रान कशा पद्धतीचं आहे? पल्ला एकूण किती असणार? 1000 फुटाचा पल्ला आहे आणि तुम्ही बघितलं तर अगदी इथं आम्ही ग्रेडरच्या मशीननं सुद्धा अगदी 1 इंच जमीन सुद्धा लेवल करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर एका फाटीवरती अगदी 10,000 15,000 लिटर पाणी मारून आम्ही पूर्ण रोलिंग करून रोड रोलरनं एकदम टणक असं केलेलं आहे की जेणेकरून बैलांना इथं कुठल्याही प्रकारची प्रामुख्याने इजा होऊ नये. आम्हाला जास्तीत जास्त जेवढं बैलांची काळजी घेता येईल तेवढं आम्ही घेतलेलं आहे. पुढं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अगदी 550 फुटाचा आम्ही पल्ला ठेवलेला आहे, जेणेकरून पुढं देखील बैलांना कुठल्या प्रकारच्या अडचण येऊ नये याची देखील आम्ही काळजी घेतली. मैदानाच्या आसपास कुठले धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर, नाला, ओढा वगैरे काय आहे का? अगदी तुम्ही इथं बघू शकताय की मैदानाच्या आसपास कुठलाही ओढा नाहीये, विहीर नाहीये, कुठलीच गोष्ट नाहीये. अगदी हा जवळजवळ 30 ते 40 एकराचा पूर्णपणे एरिया पूर्ण रिकामा आहे आणि त्याबद्दल इथल्या शेतकऱ्यांचा देखील खूप आभार आहे. दादा, पाठीमागे गॅलरी सुद्धा दिसते. एकूण किती प्रेक्षक बसू शकतात अशा कॅपॅसिटीची गॅलरी केली? साधारण जर बघितलं आता तर
एक मला वाटतं 10,000 लोक 10,000 पब्लिक तरी गॅलरीमध्ये बसेल एवढ्या प्रकारची एका गॅलरीमध्ये अंदाजे तुम्ही टेंटेटिव्हली 1,000-1,500 लोक जरी कॅल्क्युलेट केली तर एक 10,000 लोकांची इथं बसायची व्यवस्था आपण केलेली आहे. दादा गर्दी तर भरपूर असणार आहे मैदानाला. हिंद केसरीचं मैदान आहे. जो निकाल रेषेच्या समोर कोणत्याही बैलावर अन्याय होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली जाईल कमिटी तर तिथं प्रेक्षकांमुळे कुठल्या गाडीवर अन्याय होऊ नये याची काळजी कशी अगदी घेतली? लास्ट 3 वर्ष जरी तुम्ही बघितलं तर अगदी इथं प्रामुख्यानं निकाल रेषेचे जे मंडळ आहेत, आमचं पंच मंडळी असेल किंवा आमचे संयोजक मंडळी आहेत किंवा इव्हन माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडा चालका मालकांना सुद्धा हे आव्हान राहील की आपण शेती धर्म आहे की एवढी मोठी मोठी मैदानं भरायची असतील आणि कुणालाही कुठल्या प्रकारची इजा व्हायची नसतील तर ते इथं येणाऱ्या सगळ्यांनी थोडंसं काळजी घेतली तर हा जर तुम्ही जो प्रश्न केला आहे तो प्रश्नच अनुत्तरित होईल. त्या प्रश्नाला जास्त काळजी करायची गरज नाही. पण तरी देखील इथं आमचे संयोजक कमिटी आहे, आमच्या कासेगावचे जे ग्रामस्थ आहेत, सर्व नागरिक आहेत, अगदी प्रामाणिकपणे आणि बैलगाडी शर्यतीवरती पूर्ण निष्ठा ठेवून सगळे लोक इथं अगदी दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून बैलगाडी शर्यती पूर्ण संपेपर्यंत इथं थांबलेले असतात. आणि कुठल्याही प्रकारचं पब्लिक जे आहे त्याला समजावून सांगून त्यांना बाबा इथं काय अडचणी येतात, काय त्रास आहेत, नवीन लोक येतात शर्यतीमध्ये वर्षानुवर्ष जाणारी सुद्धा लोक असतात तर त्यांना आम्ही प्रामाणिकपणे इथल्या अडचणी सांगून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करून आम्ही पब्लिक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे येणार नाही याची पूर्णपणे काळजी दरवर्षी घेतो. बक्षिसांचं स्वरूप सांगा. बक्षीस कशा पद्धतीने आहे 1 ते शेवटच्या क्रमांकापर्यंत? प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 5 लाख आहे, त्याच्यानंतर 3 लाख आहे, 2 लाख आहे, 1 लाख आहे, हे 62,065 आहे, 26,000 अनुक्रमे 6 आणि 7 नंबरचे बक्षीस आहेत. तर अशी 7 बक्षीस आपण देणार आहे. त्याचबरोबर सेमीफायनलला ज्या 2 नंबरला गाड्या ज्या बाहेर पडणार आहेत त्यांना सुद्धा 6,265 अशा अनुक्रमे 7 बक्षीस आपण देणार आहे. आता तयारी कुठपर्यंत आली मैदानाची? परवा मैदान आहे. आता बघा तयारी जर बघितलं तर ऑलमोस्ट अगदी 90% इथलं काम सगळं संपलेलं आहे. अगदी फिनिशिंगचं काम चालू आहे. म्हणजे स्टेजला कुठं छत घालणं असेल किंवा गॅलरीवरती पडदे वगैरे उन्हाच्या व्यवस्थेच्या नुसार बाकीचं इथलं चाकुरी किंवा फाटीचं जो मेन बैल जिथं पळणार आहेत ते तर पूर्णपणे 100% काम इथं पूर्ण झालेलं आहे. हे या निमित्तानं मी सांगेन. मैदानाचं लोकेशन यावेळेस मला वाटतं चेंज करण्यात आलं. कुठे असणार आहे एक्झॅक्ट लोकेशन? मैदानाचं लोकेशन म्हणलं तर काही ऊसाचे शेती आहे, लागण खोडू गेल्याशिवाय मला शेती करता येत नाही. पण नॅशनल हायवे 48 जो आहे त्याच्या पश्चिमेला अगदी हायवेलाच आहे. हायवेला उभा राहून जरी बघितलं तर तुम्ही ते मैदान दिसू शकते. कराडपासून कोल्हापूरला येताना कराडपासून एक 15 किलोमीटर अंतरावरती कासेगाव गाव आहे, त्या ठिकाणी मैदान आहे. तुम्ही कोल्हापूरच्या साईडनं आला तर अगदी 50 किलोमीटरच्या अंतरावरती कासेगाव गाव आहे, त्याच्या पश्चिमेला हे मैदान आहे. एक आकर्षण आहे या मैदानाचं म्हणजे हेलिकॉप्टरची राईड जे आतापर्यंत बैलगाडी शर्यतीत केव्हाच नव्हतं झालं. ते आकर्षण प्रामुख्याने असणार आहे. ते कशा पद्धतीने नियोजन असणार आहे मैदाना दिवशी? जसं सगळ्यांना सांगितलं तसं की बाबा जे गटपास विजेते असणार आहेत, गटपास समजा इकडे आमच्याकडे एक अपेक्षित धरूया की बाबा एक 400-500 बैलगाड्या आल्या, 10 गट सुटले आणि समजा एक 40 बैलगाडा चालक मालक सेमीफायनलसाठी पात्र झाले तर त्या चिठ्ठ्या आपण 7 गट किंवा 8 गट ज्यावेळेला करू, आपण 7 गट करू. त्या 7 गट करत असताना ज्याची पब्लिकच्या बाजूने चिठ्ठी निघेल त्या पहिल्या 6 ज्या चिठ्ठ्या असतील त्या 6 लकी बैलगाडी चालक मालकांनी ठरवायचं आहे की त्यांच्यातला एक प्रतिनिधी किंवा एक व्यक्ती कोण. अशा 6 लोकांना आपण इथं हेलिकॉप्टरची राईड मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर इथं येणाऱ्या महिला ज्या असणार आहेत त्या महिलांना देखील 6 लकी भाग्यवान महिलांना आपण हे हेलिकॉप्टरची राईड उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे विशेष म्हणजे महिलांना सुद्धा तुम्ही एक संधी उपलब्ध करून दिली म्हणावं लागेल हेलिकॉप्टर राईडची. आता जर समजा इन केस कुणाला पेड हेलिकॉप्टरची राईड पाहिजे असेल ती सुद्धा ठेवलेली आहे? ती सुद्धा आपण ठेवलेली आहे. अगदी 3,000 रुपये अल्पदरामध्ये ज्या कोण लोक इच्छुक आहेत त्यांनी 3,000 रुपयेमध्ये हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेऊ शकता. बरं दादा शेवटचा प्रश्न विचारतो. नोंदणी संदर्भात काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना आणि चालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालक जे आहेत त्यांना माझं कळकळीचं आव्हान हेच राहील की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने नोंदी कराव्या. कारण तुमचं पार्टिसिपेशन जे आहे, तुमचं इथं येणं जे आहे तेच आम्हाला ऊर्जा देणार आहे. तुम्ही जेवढी लोक जेवढ्या जास्त संख्येने इथं याल आणि जेवढ्या जास्त संख्येनं मोठ्या प्रमाणात इथं बैलगाडी शर्यतीला आमच्या सहभागी व्हाल तेच गोष्ट आम्हाला ऊर्जा देणार आहे. त्याच गोष्टीमुळं आम्ही येणाऱ्या भविष्य काळात आणखी चांगली मोठे मैदानं भरू शकतो जिथं शेतकऱ्याला सर्वसामान्य बैलगाडी चालका मालकाला आम्ही प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आमची सगळी जी मंडळी इथं जे काम करणार आहेत अहोरात्र ती सुद्धा मंडळी कासेगावचा बैल असो किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या कुठल्या कोपऱ्यातला असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा बैलगाडी मालक असो त्या प्रत्येकाला इथं समान दर्जा दिला जातो, समान न्याय दिला जातो. अगदी पारदर्शक म्हणून एक आगळं वेगळं म्हणून कासेगावचं मैदान आहे. तर मी आवर्जून सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने नोंदी करा. थँक्यू. दादा
मैदाना दिवशी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत सध्या बैलाच्या पाण्याची चाऱ्याची वगैरे सोय केली जाईल का आणि बांधण्यास सावलीला जागा वगैरे आहे का आसपास? तुम्हाला मी आता सांगितलं जसं की इथं 30-40 एकर क्षेत्र आपण रिकामं केलेलं आहे. बैलांना थांबायसाठी, चाऱ्यासाठी असेल किंवा पाण्यासाठी असेल, सगळ्या व्यवस्था अगदी उद्यापासूनच 4 ते 5 टँकर इथं पाण्याची व्यवस्था इथं केली जाईल. त्याचबरोबर चाऱ्याची व्यवस्था देखील इथं केली जाईल, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. व्यावसायिकांचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात येणार, कारण समोर कोणतीही गाडी न लागावं असं काळजी घेतली गेली का हो, इथं committee? पूर्णपणे काळजी घेतलेली आहे, कारण आम्हाला थोडा एरिया इथल्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांच्या सहभागानं आणि त्यांच्या मदतीनं खूप मोठा एरिया इथं यावर्षी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे हा काही प्रश्न जास्त त्रासदायक होईल असं मला वाटत नाही यावर्षी. मैदाना दिवशी तर दिवसभर वैद्यकीय अधिकारी आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबल असणार आहे का? इथं वैद्यकीय अधिकारी सगळे असणार आहेत, पशुवैद्यकीय पण असणार आहेत, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स असणार आहेत, त्याचबरोबर आपण पॅड केल्यामुळं, हेलिकॉप्टर असल्यामुळे इथं फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील असणार आहेत. त्यामुळं हे सगळे पूर्ण यंत्रणा जी असणार आहे, आपल्या आजूबाजूचे जे सगळे हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या लोकांना आपण सगळ्यांना पत्र दिलं आहे. ते दरवर्षीच इथं अगदी म्हणजे एवढं मोठं मैदान आहे, कासेगावला चांगलं नावरूपाला आलेलं मैदान आहे, त्यामुळे त्या सगळ्या लोकांचं देखील खूप सगळं इथं सहकार्य आहे. साधारणतः डिस्टन्स किती आहे हेलिपॅडचं, म्हणजे आपल्या इथून हेलिपॅड टू मैदानाचा जर डिस्टन्स बघितला तर 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. कारण 1 किलोमीटरचा डिस्टन्स ठेवताना त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने हीच भावना होती की बाबा त्या हेलिकॉप्टरमुळं आपला नंदी जो आहे तो कुठं डिस्टर्ब होता कामा नये. बरं, धन्यवाद आता आपला वेळ दिल्याबद्दल. आणि बैलगाडी मालकांनो, रितसर आणि पारदर्शक मैदान दरवर्षी पार होतं आणि यासुद्धा संपूर्ण तयारी केलेली आहे आणि लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. धन्यवाद. थँक्यू.